नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आता आपल्याला दिल्ली सल्तनतचा पार्ट 4 बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः सय्यद घराणं, लोधी घराणं आणि दिल्ली सल्तनत काळातील इतर काही गोष्टी जसं प्रशासन, कला वगैरे ह्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. तर आता पहिलं जे आहे म्हणजे तुघलकांनंतर पुढे सय्यद घराणं आलं. 1398 साली एकदा तैमूरलंग असं म्हटलं जातं. हा तैमूरलंग आणि चंगेज खान हे दोन्हीही पुढे जो मुघल बादशाह भारतामध्ये आला होता हल्लेखोर बाबर हा दोघांचा वंशज होता. त्या तैमूरलंगनं 1398 साली दिल्लीवर हल्ला केला होता आणि त्याच्या हल्ल्यानंतर म्हणजे ऑलरेडी दिल्ली सल्तनत कमजोर झाली होती, कारण फिरोजशाह तुघलक काही खूप स्ट्रॉंग नव्हता, लष्करीदृष्ट्या पण नव्हता आणि त्याचं साम्राज्य उत्तरोत्तर हे घटत गेलं होतं आणि तो राज्यकारभार करायला तितकासा सक्षम नव्हता. परंतु धर्मांध धोरण अवलंबून किंवा गुलाम वगैरे ठेवून काही लोक कल्याणाची कार्य करून त्याने त्याची सत्ता टिकवली. नंतरही 1414 पर्यंत तुघलक घराण्याची सत्ता टिकली, परंतु या हल्ल्याच्या पासून पुढे ते फक्त नावालाच राहिले होते. आणि हाच काळ आहे की ज्या काळात म्हटलं गेलं जगाच्या सुलतानाची सत्ता कुठून आहे, तर दिल्लीपासून ते पालमपूर पर्यंत. काय म्हटलं गेलं, दिल्ली ते पालमपूर हा एअरबेस आहे आज. ठीक आहे. तर तिथपर्यंत याची सत्ता आहे, म्हणजे छोट्याशा एरियामध्ये सत्ता आहे. या काळात बघा यांची सत्ता ही खूप कमी भागामध्ये होती. ठीक आहे. या काळात ही लोधी डायनेस्टीची सत्ता होती, ती इतक्याच भागामध्ये राहिली होती. ठीक. फिरोजशाह तुघलकानंतर ती सत्ता संपली. तर जो आनागोंदीचा एकूण परिस्थिती होती त्या काळामध्ये त्याचा फायदा घेऊन खिज्र खान, ठीक आहे, या खिज्र खानने काय केलं, सय्यद घराण्याची सत्ता त्यांनी 1414 साली त्याला स्थापन केली. 1414 ते 1451 हा या सय्यद घराण्याचा कालखंड आहे आणि खूप कमी काळ टिकलेली सत्ता आहे, खूप काही सिग्निफिकंट यांच्यामध्ये नाहीये. प्रश्न आला तर या घराण्याचे सत्ताधीश कोण होते याच्यावरच येऊ शकतो. ठीक आहे. तर खूप काही याच्यामध्ये नाहीये. खिज्र खान नंतर मुबारक शाह, अलाउद्दीन शाह आणि आलम शाह यांनी शासन केलं. पुढे बहलोल लोधी, ठीक आहे, हा आता एक महत्त्वाचा घटक आहे. बहलोल लोधीने लोधी घराण्याची सत्ता स्थापन केली. म्हणजे 1414 ते 1451 म्हणजे जवळजवळ 35 वर्षाच्या काळामध्ये, 37 वर्षांच्या काळामध्ये या लोकांनी इतके शासकीय झाले आणि सिग्निफिकंट असं काही करता यांना आलेलं नव्हतं, कारण एकतर खूप छोट्या एरियामध्ये सत्ता होती आणि सतत तिथं संघर्ष होत राहत होता, कारण इतके शासक बदलले, म्हणजे दर 4-5 वर्षांनी तिथं संघर्ष होत राहिला. त्यामुळे सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन यांना असं काही करता आलेलं नव्हतं. ठीक आहे. तर अब्दुल्ला सरहिंद हा एक लेखक आहे, यांच्या तारीख ए मुबारक शाही या ग्रंथातून या सय्यद घराण्याची माहिती मिळते. मग स्टेटमेंट बेस असाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. या तारीख सरहिंदवर, ठीक आहे, या तारीख ए मुबारक शाहीवर सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो की कोणाच्या स्रोतातून माहिती मिळते. ठीक आहे. हे दोनच प्रश्न या सय्यद घराण्यावर बनतात, ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न येण्याची शक्यता नाही आहे. पण आता ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे एमपीएससीला काहीतरी खोचक करण्याची सवय असते, तसं ते इथं करू शकतात. पुढचं घराणं जे आहे ते आहे लोधी घराणं. ठीक आहे. लोधी घराण्याची सत्ता 1451 ते 1526. 1526 काय आहे, तर 1526 ला पानिपतचं पहिले युद्ध. ठीक आहे. पानिपतचं पहिलं युद्ध. दुसरं कधी झालेलं आहे, 1556. ठीक आहे. राणा संगा अकबर आणि हेमू यांच्यात झाला. पहिलं युद्ध झालं होतं हा लोधी, इब्राहिम लोधी आणि बाबर. दुसरं झालं होतं 1556 ला अकबर आणि हेमू. आणि तिसरं झालं होतं पानिपतचं तिसरं युद्ध 1761. ठीक आहे. 1761 मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली. ठीक आहे. असे 3 पानिपतचे युद्ध प्रसिद्ध आहे. खूप काही युद्धांची आपल्याला माहिती असणं आवश्यक नसतं, पण तराईचं पहिलं दुसरं युद्ध, पानिपतचे 3 युद्ध इतके माहीत असले की मोर दॅन सफिशियंट आपल्यासाठी ते आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नसते. तर लोधी घराणं, बहलोल लोधी याने या घराण्याची सत्ता स्थापन केली होती. लोधी घराणं भारतात सत्ता स्थापन करणारं, काबीज करणारं पहिलं अफगाण घराणं होतं. ठीक आहे. हे मूळचे अफगाण होते, म्हणजे मूळ त्यांचाही कुठतरी बॅकग्राऊंड हा हिंदूंमधूनच असणार आहे, कारण अफगाणिस्तान कधी काळी भारताचाच भाग होता. ठीक आहे. तर बहलोल लोधी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी हे 3 महत्त्वाचे शासक आहे. याच्यावर आय थिंक एक वेळा प्रश्न सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. हे 3च प्रमुख शासक आहेत. बहलोल लोधीने कधीच त्यानं राजसिंहासनाचा वापर केला नव्हता. तो इतर सरदारांबरोबर खालीच बसायचा. ठीक आहे. इतर सरदारांबरोबर तो खाली बसायचा आणि त्याची सत्ता तो
सांभाळायचा, म्हणजे जेणेकरून मी मिळून मिसळून सगळ्यांसोबत कार्य करतोय असं त्याचा दाखवण्याचा प्रयत्न नेहमी असायचा. ठीक आहे. पुढचा जो भाग आहे तो आहे सिकंदर लोधी. याचं खरं नाव होतं निजाम खान. ठीक आहे. आता विचारणं तर अपेक्षित नाही, पण MPSC विचारू शकते. त्यानं आग्रा हे नवीन शहर या सिकंदर लोधीने वसवलं होतं आणि त्याला आपली राजधानी बनवलं होतं. म्हणजे नंतर मुघलांनी ही राजधानी कंटिन्यू काही काळ केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर शेत जमीन मोजण्यासाठी त्याने गज ए सिकंदरी नावाची एक पट्टी काढली. ठीक आहे. म्हणजे मोजपट्टी काढली, ज्याच्यानं तो आपल्या जमिनीचं मोजमाप करणारे तो एकक त्यानं बनवला होता. आणि तो गुलरुखी या नावानं काय करत होता, पर्शियन भाषेत कविता करत होता. मग आता MPSC ना याच्यावर प्रश्न विचारू शकते की खालील विवरणावरनं शासक ओळखा. ठीक आहे. त्याचं मूळ नाव निजाम खान होतं, त्याने गज ए सिकंदरी नावाची पट्टी काढली होती आणि तो गुलरुखी नावाने लेखन करत होता. अशीच 3 स्टेटमेंट देतील आणि 2-3 शासकांची नाव देतील, याच्यापैकी कोणता शासक होता हे ओळखा. अशा स्वरूपात प्रश्न MPSC याच्यावर विचारू शकते. ठीक आहे. सिकंदर त्याच्यानंतर आलाय सिकंदर लोधी. हा एक धर्मांध मुस्लिम शासक होता. ठीक आहे. त्याने नगरकोटचा ज्वालामुखी मंदिर जो आहे, ठीक आहे, तिथली मूर्ती तोडल्या. ठीक आहे. आणि त्या मूर्तींमधले जे दगड त्यानं काढले ते कसायांना मांस मोजण्यासाठी, त्याला वजन मोजण्यासाठी माप म्हणून त्यानं दिलं होतं. ठीक आहे. नंतर कोणीतरी ते रिकवर सुद्धा केलं होतं, अशी एक आख्यायिका त्याच्याबद्दल आहे. ठीक आहे. तर सगळे म्हणजे दिल्ली सल्तनतच्या सगळ्या शासकांनी अल्टिमेटली धर्माचा वापर करून, स्वतःच्या धर्माचा वापर करून स्वतःची सत्ता टिकवली. आणि आपली सत्ता टिकवण्याचं धर्म हा त्यांचा मूळ मार्ग होता. इतर काही नाही झालं, काही काम नाही झालं की शेवटी धार्मिक गोष्टी वापरायच्या, भावनिक गोष्टी वापरायच्या आणि आपली सत्ता टिकवायची. याच प्रकारे या सर्व शासकांनी आपली सत्ता टिकवली होती. ठीक आहे. आता इब्राहिम लोधीने सत्तेचं केंद्रीकरण केलं. ठीक आहे. सिकंदर नंतर हा इब्राहिम लोधी सत्तेवर आला. ठीक आहे. आता यावेळेस दौलत खान लोधी हा पंजाबचा गव्हर्नर किंवा राज्यपाल होता. ठीक आहे. याला ह्या इब्राहिम लोधीला सत्तेपासून दूर करायचं होतं. ठीक आहे. दौलत खान लोधी हा त्याचाच काहीतरी चुलता वगैरे होता. ठीक आहे. त्याला इब्राहिम लोधीला सत्तेपासून दूर करायचं होतं. त्याच्यामुळे त्यानं काय केलं, या बाबरला भारतावर हल्ला करण्यासाठी त्यानं आमंत्रण दिलं होतं. ठीक आहे. तसंच ठीक आहे, हा तर आहेच आहे दौलत खान लोधी. त्याचबरोबर राणा संगा किंवा सांगा, ठीक आहे, हा राजपूत होता. याला पण काय वाटलं की जर हा इब्राहिम लोधी सत्तेवरनं हटला तर आपण दिल्लीची सत्ता काबीज करू. कारण आजपर्यंतचा इतिहास यांना असं वाटत होतं की जसं याच्या अगोदर गजनीचा मेहमूद आला होता, तो भारतात आला, लुटालूट करून तो परत गेला. त्याला वाटलं बाबर पण असंच करेल. ठीक आहे. आणि बाबर या काळापासून साधारणतः समजा 1520च्या दशकामध्ये त्यानं 4-5 वेळा भारतावर हल्ला केला होता. ठीक आहे. आणि म्हणजे प्रयत्नात होता, तो भारतापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तर आता या दौलत खान लोधीनं पण त्याला आमंत्रण दिलं, राणा संगानं सुद्धा त्याला आमंत्रण दिलं की ये बाबा भारतावर हल्ला कर आणि ह्या इब्राहिम लोधीला हरव. ठीक आहे. त्याच्यामुळे 1526 साली अल्टिमेटली तो सक्सेसफुल झाला आणि ह्या वर्षी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात पानिपतचं पहिलं युद्ध या दोघांमध्ये झाला. या युद्धात इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि दिल्ली सल्तनतचा अंत झाला. इथे दिल्ली सल्तनत संपते, कारण हे सगळे तुर्की वंशाचे होते आणि हे जे होते मुघल जे होते ते मंगोल होते. ठीक आहे. तर या दिल्ली सल्तनतचा इथे अंत झाला. खरं तर या दोघांना म्हणजे दौलत खान लोधीला आणि राणा संगा यांना अपेक्षित होतं की बाबा याला हरवून, इब्राहिम लोधीला हरवून हा परत जाईल. परंतु बाबरनं निर्णय घेतला की आता त्याला भारतातच राहायचंय, भारत सोडून त्याला जायचं नाहीये आणि त्याच्यामुळं तो इथेच थारला. नंतर राणा संगा आणि बाबर यांच्यामध्ये बहुतेक खनुवा बहुतेक बरं का, एकदा परत कन्फर्म आपण त्या लेक्चरमध्ये करूयात. ठीक आहे. या खनुवाचं यांच्यामध्ये युद्ध झालं आणि याच्यामध्ये राणा संगाचा सुद्धा पराभव झाला. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग बाबर भारतामध्ये टिकला आणि पुढे मुघल सत्तेची स्थापना झाली. तर इथं दिल्ली सल्तनतचं राज्य संपतं. आता आत्तापर्यंतच्या या तिसऱ्या व्हिडिओपर्यंत आपण काय केलेलं आहे, सगळं त्यांचं पॉलिटिकल हिस्ट्री आपण बघितलेली आहे. आता त्यांचं प्रशासन आणि
साहित्य कला वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण पुढे बघूयात. ठीक आहे. आता बघा, ही जी सत्ता होती दिल्ली सल्तनत जी होती ती फिरोजशाह तुघलकानंतर उत्तरोत्तर कमकुवत झाली. ठीक आहे. आपण बघितलं लोधी घराण्याची सत्ता खूप लिमिटेड भागापर्यंत होती, म्हणजे मोहम्मद बिन तुघलकाची सत्ता पार दक्षिण तमिळनाडूपर्यंत होती आणि लोधींची सत्ता येईपर्यंत पुढच्या 5-50 वर्षापर्यंत त्यांची सत्ता फक्त दिल्ली, आजूबाजूचा प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा काही भाग इतक्या भागापर्यंतच मर्यादित होती. ठीक आहे. तर ही सत्ता खूप झपाट्याने लयाला गेली. त्याचं कारण पहिलं म्हणजे फिरोजशाह तुघलक हा जो होता तो काही लष्करी सेनापती नव्हता. तो आयुष्यात एकही युद्ध जिंकलेला नव्हता, म्हणजे लढण्याचं काम पडलं नाही, लढला तिथे तो काही जिंकला नाही. त्यानं काय केलं, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं, विशेषतः लष्करातली सुद्धा पदं त्यानं वंशपरंपरागत करून टाकली. आता लष्करातली पदं वंशपरंपरागत केली तर काही लष्कर इफिशियंट राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याच्यामुळं इथे याचं लष्कर हे कमकुवत झालं. त्याचवेळी अधिकाऱ्यांचं पद हे वंशपरंपरागत केल्यामुळे ते सामर्थ्यशाली बनले आणि जसंच अधिकारी सामर्थ्यशाली बनतो ज्यावेळेस त्याला लक्षात येतं की केंद्रीय सत्ता वीक झालेली आहे, केंद्रीय सत्ता कमजोर झाली, त्यावेळेस तो काय करतो, त्यावेळेस तो आपली सत्ता तिथं इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो. ते इथं झालं. उत्तरोत्तर केंद्रीय सत्ता सुद्धा कमकुवत होत गेली. कारकिर्दीच्या उत्तरार्धात फिरोजशाह तुघलक जो होता तो धर्मांधतेकडे झुकला होता. आता हे जरी 100% बरोबर असलं तरीही फिरोजशाह तुघलकाचं जे कार्यकाळ होता त्या कार्यकाळावर आपल्याला मोहम्मद बिन तुघलकाच्या कारभाराचा प्रभाव दिसतो. त्यानं जे प्रयोग केले त्यामुळे जे प्रचंड नुकसान झालं त्याच्यामुळे काय झालं इथे की या फिरोजशाह तुघलकाला ही धोरणं अवलंबावी लागली. ठीक आहे. तो मुळात धर्मांध होता पण त्याला ते जास्त उत्तेजन मिळालं मोहम्मद बिन तुघलकाच्या त्या प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर. ठीक आहे. त्यामुळे हा धर्मांधतेकडे झुकला आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर उलेमांचा राज्यकारभारात हस्तक्षेप हा वाढत गेला. फिरोजनं जे धोरणं अवलंबले ते मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात जनतेला झालेला प्रचंड त्रास आणि त्याच्या आर्थिक नुकसानाच्या परिप्रेक्षात बघायला पाहिजे. त्याच्यामुळं सल्तनत लयाला जाणं हे अगेन एक प्रोसेसचा भाग आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की भारतामध्ये कोणतीही सत्ता ही साधारणतः 150-200 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही. सल्तनत 1200च्या आसपास 1206ला स्थापन झाली असं आपण म्हणूयात आणि पुढे 1414ला ती संपते. म्हणजे 1398लाच खरं तर ती गेलेलीच होती ऑलरेडी, परंतु आपण प्रॅक्टिकली 1414 ज्यावेळेस तुघलक घराणा गेलं त्यावेळेस ती संपली असं म्हणूयात आणि पुढे परत 100 वर्ष टिकली, परंतु ते खूप छोट्या प्रदेशावर त्यांचं राज्य राहिलेलं होतं. ठीक आहे. तर या परिप्रेक्षात त्याला बघायला पाहिजे. आता सल्तनत काळातलं पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे प्रशासन. ठीक आहे. आता सल्तनतचे जे शासक होते ते बगदादचा जो खलिफा होता त्याला आपला प्रमुख मार्गदर्शक मानत होते. ठीक आहे. आणि त्याच्या नावाने खुतबा वाचत होते किंवा आम्ही काय करतो आमचं एलिजन्स किंवा आमचं काय म्हणता येईल त्याला आमचं समर्पण या बगदादच्या खलिफ्याकडे, पण ते नावाला फक्त. ठीक आहे. ते सांगताना सांगायचे मात्र अंतर्गतपणे सगळेच जण स्वतंत्र कारभार इथे करायचे. ठीक आहे. आता हे अंतर्गतरित्या सार्वभौम होते पण नावाला का असेना त्याला ते मानायचे. ठीक आहे. सुलतान हा साम्राज्याचा सर्वात मोठा नेता असायचा. आता प्रॉब्लेम मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलं की मुस्लिमांमध्ये रूल ऑफ प्रायमोजिनेचर नव्हतं, त्याच्यामुळे सुलतान मेला किंवा एखादा सुलतान वीक आहे असं दिसलं की इतर लोक त्याची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणार. आणि हे दिल्ली सल्तनतमध्ये विशेषतः झालं कारण दिल्ली सल्तनतमध्ये मूळ सत्ता कोणत्या एखाद्या विशिष्ट घराण्याची नव्हती. सुरुवात गुलामांपासून झाली, नंतर वेगवेगळे घराणे आले. ठीक आहे. मात्र मुघलांचं कसं होतं, मुघल हे आई आणि वडील दोन्हीकडून मोठमोठ्या साम्राज्याचे ते वारस होते. चंगेज खानचा सुद्धा आणि तैमूरलंगचे सुद्धा ते वारस होते. वडिलांकडून तैमूर आणि आईकडून चंगेज खानचा वारस होता बाबर. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं राज्य त्याचं थ्रोन कोणी क्लेम करू शकत नव्हतं. त्याच्या घराण्यातला करल पण त्याच्या घराण्यातला सोडून इतर कोणी ते क्लेम करू शकत नव्हतं. त्याच्यामुळे मुघल काळात कंपॅरेटिव्हली आपल्याला थोड्या प्रमाणात का असेना एक स्टॅबिलिटी दिसते. पण इथे तसं नाहीये. राजा थोडा कमकुवत झाला किंवा तो मेला की दरवेळेस संघर्ष होणार आणि त्याच्यामुळे तो नेता आहे पण त्याचं काही पद असं फिक्स नाहीये.
ज्या काळात तो नेता आहे, राजा आहे, त्या काळात तो न्यायाधीश आणि सर्वोच्च सेनापती असायचा. सर्व प्रशासन हे त्याच्या नियंत्रणाखाली ठेवलं जायचं आणि हे प्राचीन काळात ते आपण पुढे संपूर्ण काळात बघतो. आज सुद्धा देशाचा सगळा राज्यकारभार पंतप्रधानांच्या केंद्रीय असतो. राज्याच्या लेवलला मुख्यमंत्र्यांच्या, डिस्ट्रिक्टच्या लेवलला कलेक्टरच्या, हे सगळीकडे असतं. आणि मॅनेजमेंटचा हा रूल सुद्धा आहे. ठीक आहे, मॅनेजमेंटचा, प्रशासनाचा हा रूल आहे की अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी एकाच व्यक्तीकडे असली पाहिजे. ठीक आहे, तरच एखादं काम नीट होत असतं. ठीक आहे, तर हा प्रमुख नेता असायचा. सल्तनतमध्ये वारसा हक्काबाबत स्पष्टता नसल्यामुळे दरवेळेस, ठीक आहे, तिथं शासक मेला की तिथं सरदारांमध्ये शस्त्राचा संघर्ष इथं व्हायचा. आता हे थोडं मागं पुढं झालेलं आहे, तरी तुम्ही समजून घ्या. बघा, आता या काळात काही प्रमुख इमारती होत्या, जसं बघा बावली, ठीक आहे, म्हणजे विहीर. ठीक आहे, कचेरी म्हणजे प्रशासकीय इमारत. हे मागे पुढे झालंय थोडं, पण तुम्ही आता समजून घ्या. ठीक आहे, कोतवाली म्हणजे पोलीस ठाणे. आता आज पण बघा हे जे नावं आहेत ना, ते उत्तर भारतात प्रसिद्ध आहेत. कचेरी, कोतवाली ही नावं आज सुद्धा उत्तर भारतात आहे. आणि डाक चौकी म्हणजे पोस्ट ऑफिस. ठीक आहे, तर ही त्या काळातील काही सार्वजनिक इमारती होत्या आणि त्या इमारतींचं ते काम या काळामध्ये असायचं. पुढचा भाग आहे बघा, केंद्रीय शासनाच्या प्रमुख हा सुलताना होता. ठीक आहे, प्रशासनाच्या विविध सोयीसाठी त्यानं वेगवेगळे विभाग तयार ते करायचे. त्यात दिवाने वजिरात म्हणजे अर्थ विभाग आणि दिवाने आरिज म्हणजे लष्करी विभाग किंवा मुमालिक असं सुद्धा म्हटलं जायचं. काय? मुमालिक. ठीक आहे, पण जनरली दिवाने आरिज लष्करी विभाग हे दोन सर्वात प्रमुख होते. बाकी पण होते, पण हे दोन सर्वात प्रमुख आहे. कारण राज्याला नियंत्रित करायचे, ठीक आहे, राज्याला नियंत्रित करायचे हे दोन प्रमुख विभाग होते, ज्याच्या माध्यमातून सुलतान राज्यावर आपली पकड हे ठेवू शकत होता. त्याच्यामुळे या दोन विभागांना महत्त्व असायचं. या विभागांचा वजीर म्हणजे पंतप्रधान, दिवाण हा प्रमुख असायचा. आणि आरिज ए तालिक मुतालिक, ठीक आहे, आरिज ए मुतालिक असं पाहिजे. ठीक आहे, आरिज ए मुतालिक हे त्याचा विभागांचा प्रमुख इथे असायचा. ठीक आहे, आता वेगवेगळे प्रशासकीय विभाग, जसं प्रांत त्याला ते इक्ता म्हणायचे, त्याचा प्रमुख असणार मुक्ती किंवा वली. ठीक आहे, एकच व्यक्ती आहे, दोन वेगळी नावं त्याला असू शकत होती. शीख म्हणजे जिल्हा, त्याचा प्रमुख असणार शिकदार. परगणा म्हणजे तालुका, आज सुद्धा परगणा वगैरे उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी प्रसिद्ध नाव आहे. अमील किंवा चौधरी. ठीक आहे, आणि ग्राम याचा खोत आणि मुकादम. ठीक आहे, खोत किंवा काही ठिकाणी खूत असा सुद्धा उल्लेख येतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आज खोत हे एक आडनाव सुद्धा आहे. ठीक आहे, तर ते आडनाव कुठून आलंय याची तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की ह्या ग्राम प्रमुखांपासून त्याचं नाव आलेलं आहे. ठीक आहे, आता सल्तनत काळामध्ये काही इमारतींची सुद्धा निर्मिती झाली. त्यातल्या काही प्रसिद्ध इमारती ज्या आहेत त्या आपण बघूयात. पहिली जी इमारत आहे ती आहे जामा मशीद, दिल्लीमध्ये निर्माण झाली 1198 साली. ही जामा मशीद 27 हिंदू आणि जैन मंदिरांना उद्ध्वस्त करून ती बांधली गेली. हे मेहरौली कॉम्प्लेक्स मधली मशीद आहे. ठीक आहे, जी आज मूळ आहे ती वेगळी, ही परत वेगळी. कुतुब मिनार, ठीक आहे, 1199 साली सुरू झालं. ठीक आहे, आणि 1235 मध्ये कंप्लीट झालं होतं. ठीक आहे, नंतर परत त्याच्यावर वाढलं गेलं वगैरे वगैरे गोष्टी आहेत. ठीक आहे, तर जैन मंदिरांना 27 हिंदू व जैन मंदिरांना उद्ध्वस्त करून हे बांधलं गेलं. इल्तुतमिशच्या काळामध्ये याचं बांधकाम काही प्रमाणात दुसरा तिसरा मजला वगैरे कंप्लीट झाला आणि नंतर बाकीचे मजले सुद्धा पुढच्या काळात फिरोजशाह वगैरेच्या काळात पूर्ण झाले. अढाई दिन का झोपडा 1200 मध्ये याचं काम सुरू झालं. घोरीच्या आदेशाने, मोहम्मद घोरीच्या आदेशाने कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात याच्या कामाची सुरुवात झाली होती. ही मशीद संस्कृत विद्यापीठाच्या जागी जे हिंदू आणि जैन मंदिरं होते ते तोडून ही अढाई दिन का झोपडा हे बांधण्यात आली. ही अजमेरला आहे. ठीक आहे, ही अजमेरला आहे अढाई दिन का झोपडा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अलाई दरवाजा. हा अलाई दरवाजा 1311 साली अलाउद्दीन खिलजीनं बांधण्याचा हे केलं. ठीक आहे, हा कुवत उल इस्लाम जी मस्जिद आहे मेहरौली कॉम्प्लेक्समध्ये कुतुब मिनारच्या ह्याच्यामध्ये, त्याचा प्रवेशद्वार आहे. आणि याच्यासाठी लाल आणि पांढऱ्या मार्बल किंवा संगमरवर ज्याला आपण म्हणतो त्या दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. हा अलाई दरवाजा म्हणजे इस्लामिक स्थापत्यशैली आणि भारतीय स्थापत्यशैलीचा हा पहिला नमुना समजला जातो.
ठीक आहे. या काळापर्यंत इस्लामिक शासकांना इतका वेळ मिळाला नव्हता की त्या खूप काही इमारती विकसित करू शकले असते, पण हळूहळू जशी स्टॅबिलिटी प्राप्त होत गेली तशा वेगवेगळ्या इमारती इथं निर्माण होत गेल्या. सिरीचा किल्ला 1303 मध्ये अलाउद्दीन खिल्जीनं मंगोलांच्या हल्ल्यापासून साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला अलाउद्दीन खिल्जीनं उभारला होता. दिल्लीच्या 7 शहरांपैकी हा एक शहर आता आहे. ठीक आहे. आता या स्थापत्यकलेमध्ये बघा हा अलाई दरवाजा, इथं बघा तुम्हाला मार्बल दिसतोय. एक गोष्ट यांनी केली, बाकी मूळ तर सगळे भारतीयच हे करायचे, कारागीर करायचे. मात्र हा जो कमान स्ट्रक्चर आहे ना, हा जो प्रकार आहे हा याच्या अगोदर भारतामध्ये नव्हता, तो इथून आलेला आहे. कारण हे कन्स्ट्रक्शन मटेरियल नाही, याच्या अगोदर पण अशी कमान होती. कारण बघा कार्ले भाजे केव आहेत, अजंता, इथं अशा कमानी आहेत, पण ते दगडामध्ये कोरलेलं आहे. इथं हे प्रॉपर बांधकाम करून वीट दगड यांचा वापर, दगडांचा वापर करून हे बांधकाम केलेलं आहे, संगमरवरचा वापर करून केलेला आहे. तर ते जोडायचं कसं, ती टेक्निक आपल्याकडे नव्हती, ती मात्र या लोकांनी आणलेली होती. आणि ह्याच्यावर एक प्रश्न पण आलेला आहे की असं म्हटलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये की मुघलांनी आणलंय. मुघलांनी नाही तर हे सल्तनतच्या काळामध्येच ते भारतामध्ये आलेलं आहे. तर ऐबक आणि इल्तुतमिशच्या काळामध्ये भारतीय स्थापत्यकलेचा या दिल्ली सल्तनतच्या स्थापत्यकलेवर प्रभाव होता. कारण ह्यांचं राज्य स्टेबल नव्हतं, त्याच्यामुळे ते काही खूप डोकं घालत नव्हते. जे काही निर्माण केलं जात होतं ते भारतीयच कारागिरांच्या मार्फत हे केलं जात होतं. मात्र उत्तरोत्तर तो भारतीय प्रभाव कमी होत गेला आणि इस्लामिक तत्वांचं प्रमाण उत्तरोत्तर याच्यामध्ये वाढत गेलं. दरवाज्यांना कमानी करण्याची पद्धत यांनी सुरू केली. ठीक आहे. याच्या अगोदर होती, परंतु ते फक्त कोरीव लेणी ज्या आहेत त्याच ठिकाणी आपल्याला दिसते. ठीक आहे. इमारतींवर घुमट बांधण्याची पद्धत सुद्धा या लोकांनी सुरू केली. काही काळी काय केलं जायचं बघा, जसं हे इस्लामिक हल्लेखोर यायचे त्या काळात जर काही मंदिरं निर्माण वगैरे केली गेली तर जनरली काय केलं जायचं कधी कधी की मंदिरांवर सुद्धा हे घुमट नंतर बांधले जाऊ लागले, जेणेकरून त्यांची नजर इकडे पडली तरी त्यांना काय वाटेल की बाबा इथं मशीद आहे आणि ते मंदिर तुटण्यापासून वाचतील, यासाठी नंतरच्या काळात हे सुद्धा काही ठिकाणी केलं गेलेलं आहे. ठीक आहे. या इमारतींसाठी मुख्यतः लाल संगमरवरी दगडांचा वापर जास्त व्हायचा. पुढील काळामध्ये म्हणजे शहाजहानच्या काळामध्ये ज्यावेळेस ताजमहल बांधला असं मानलं जातं, ठीक आहे, त्याच्यावर बरेच वाद आहेत आणि आजच्या कंडिशनला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणतं की ते त्यांनीच बांधलं, तर आपण तसंच समजूयात की त्यांनी जे मांडलं तिथून मार्बलची सुरुवात, व्हाईट मार्बलची सुद्धा सुरुवात झालेली आहे. अमरावती कलाशैली जी आहे बौद्ध कलेतली त्याच्यामध्ये सुद्धा मार्बलचा वापर त्या काळात व्हायचा, परंतु मुख्यतः ती स्थापत्यकला होती. ठीक आहे. ठीक आहे. मुख्यतः ती मूर्तिकला त्या संदर्भात ती होती. इथं स्थापत्यकलेमध्ये पांढऱ्या संगमरवरी दगडाचा वापर झालेला आहे. ठीक आहे. आता इस्लाममध्ये एखाद्या व्यक्तीची वगैरे मूर्ती वगैरे काढणं हे निषिद्ध आहे. त्याच्यामुळे हे लोक काय करायचे, इमारतींच्या सुशोभीसाठी कॅलिग्राफी काढायचे, त्याच्यात कुराणचं वगैरे काहीतरी लिहायचं, पांढरं मार्बलची दगडं वापरायचं. इथं बघा यांनी वापरलंय. ठीक आहे. जाळ्या यांनी बनवल्यात. ऑब्विसली हे स्वतः काही बनवत नव्हते, भारतीयच कारागीर हे काम करायचे. ठीक आहे. तर यांचा कॅलिग्राफी व मार्बलनं हे लोक त्याचं सुशोभीकरण करायचे आणि लिखाणासाठी सुद्धा वापर करायचे. ठीक आहे. आता या लोकांनी अनेक ठिकाणी भिंतींना प्लास्टर करण्यासाठी लहान दगडांचा सुद्धा वापर केलेला आहे. आता पुढचा भाग आहे संगीत क्षेत्रातील विकास. संगीत क्षेत्रामध्ये या काळात काय विकास झाला, या काळातला सर्वात महत्त्वाचा संगीतकार हा आमिर, कवी आणि संगीतकार हा आमिर खुसरो होता. ठीक आहे. हा आपण म्हणूयात खूप मल्टी टॅलेंटेड असा पर्सन होता बघा आमिर खुसरो. ठीक आहे. हा कवीसुद्धा होता, लेखकसुद्धा होता, संगीतकारसुद्धा होता, गायकसुद्धा होता, सगळंच होता. ठीक आहे. तर यानं काही बाबी प्रचलित केल्या. त्यातलं पहिलं होतं कव्वाली संगीत. ठीक आहे. हा इस्लामिक संगीतातला एक प्रकारे कव्वाली, सुफी संत वगैरे ही लोक गातात आणि आता बऱ्याच वेळा मूवीजमध्ये सुद्धा हे कव्वाली वगैरे येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने भारतीय संगीतांचे राग आणि पर्शियन राग यांचं मिळून अनेक नवीन रागांची रचना केली. उदाहरणार्थ झिलफ, साजगिरी आणि सरपरदा. ठीक आहे. हे सरपरदा वगैरे आपण बऱ्याच वेळी ऐकलेलं असतं. भारतीय वाद्य, संगीत वाद्य वीणा आणि इराणचा तंबुरा यांचा वापर करून त्यानं काय केलं, सितार हे नवीन वाद्य सुद्धा याने बनवलं. म्हणजे हा एका प्रकारे आपण म्हणूयात थोडा सायंटिस्ट प्रकार सुद्धा हा आमिर खुसरो होता. ठीक आहे. काही ठिकाणी त्याला इतिहासकार म्हटलंय आणि तो इतिहासकार ॲज सच नव्हता, त्याला मुख्यतः लेखनाचंच काम केलंय, ते पण
कवीच्या स्वरूपातच त्यानं केलेलं आहे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा शासक या लेखक या काळातला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. एक्झॅक्टली या काळातला नाही, परंतु थोडा आधीचा तो होता राजतरंगिणी. कल्हण या लेखकाने लिहिलेलं राजतरंगिणी हे त्याचं पुस्तक आहे. ठीक आहे. आता हा इतिहासाविषयी आणि विशेषतः काश्मीरच्या इतिहासाविषयीचा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक स्रोत मानला तो ग्रंथ मानला जातो आणि ऐतिहासिक सेन्समध्ये लिहिलेला हा भारतातला पहिला ग्रंथ आहे, कारण याच्यामध्ये काळानुरूप घटनांचं वर्णन आहे. याच्या अगोदर मुख्यतः आपल्याकडे स्टोरी स्वरूपात असायचं. रामायण महाभारत आपल्याकडे स्टोरी स्वरूपात आहे. सगळे ग्रंथ जे आपले ते याच्या बाबतीत आहे ते स्टोरी स्वरूपाचे आहेत. जातक कथा गौतम बुद्धांच्या विषयीच्या किंवा जैन धर्मातल्या किंवा हिंदू धर्मातल्या या सगळ्या ज्या कथांच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. मात्र पहिला ग्रंथ आहे या कल्हणने लिहिलं जो हिस्टॉरिकल सेन्समध्ये आणि काळानुरूप काळाचा एक्झॅक्ट उल्लेख करून सुद्धा त्यानं विविध घटनांचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा लेखक मानला जातो. हा ग्रंथ 12व्या शतकात लिहिला गेला याचं मानलं जातं आणि एकूण 8 भागात आहे. याच्यामध्ये काश्मीरचा 3000 वर्षाचा इतिहास असल्याचं बोललं जातं. आणि राजतरंगिणी याचा अर्थ काय, राजांची वंशावळ किंवा राजांची नदी. ठीक आहे. मग त्याला सगळं फार रामायण महाभारत सम्राट अशोक वगैरे सगळ्यांचा उल्लेख या राजतरंगिणी ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर हा खूप सिग्निफिकंट असा ग्रंथ आहे भारतीय इतिहासाच्या संदर्भात. ठीक आहे. त्याचं 4, 5 आणि 6 भाग जो आहे त्याच्यामध्ये कारकोट, ठीक आहे, आणि उत्पल घराण्याविषयीची माहिती मिळते. तर शेवटच्या 2 भागामध्ये म्हणजे 7 आणि 8 मध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय मिळतं की लौकिक काळ म्हणजे तत्कालीन काळात त्याच्या काळातली माहिती मिळते. त्याच्यावरनं अवंतीवर्मन हा जो शासक होता काश्मीरचा, अवंतीवर्मन जो शासक होता त्याच्या मृत्यूची एक्झॅक्ट तारीख सुद्धा कळते. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट तारीख वगैरे उल्लेख असणारा हे पहिला आपल्याला एक्झाम्पल इथे दिसतो. ठीक आहे. तो राजकवी किंवा दरबारातला कवी नव्हता. ठीक आहे. दरबारातला व्यक्ती नव्हता, तो स्वतंत्र साहित्यक होता. त्याच्यामुळे त्याच्या माहिती ही निष्पक्ष मांडली जाते. ठीक आहे. कारण तो कोणालाही ऑब्लिज नव्हता की तुमच्याबरोबर मी तुमची स्तुती केलीच पाहिजे, असं काही त्याच्यावर ऑब्लिगेशन नव्हतं. पुढचा जो आहे तो आहे अल-बरुनी. ठीक आहे. आता हा अल-बरुनी एक प्रवासी होता. हा मेहमूद गझनी बरोबर भारतात आला होता. याचा काळ 973 ते 1048 हा याचा जीवनकाळ आहे. त्यापैकी तो मेहमूद गझनी बरोबर भारतात आला होता. ठीक आहे. त्याचं पूर्ण नाव अबू रेहमान बेरुनी असं होतं आणि त्याला शॉर्टमध्ये अल-बेरुनी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तो गझनीच्या मेहमूद बरोबर भारतात आला होता आणि भारतात आल्यावर त्यानं जे लिखाण केले त्याचं प्रवास वर्णन आहे. प्रवास वर्णन म्हटल्यापेक्षा लूट वर्णन, कारण मेहमूद गझनी 17 वेळा आला आणि लुटायसाठीच आला होता. तर त्याचं जो पुस्तक आहे त्याला किताब उल हिंद असं म्हटलं जातं. काय, किताब उल हिंद. आणि बऱ्याच वेळा काय होतं या पुस्तकांची 2-2 वेगवेगळी नावं ही लोक ठेवायची. ठीक आहे. किताब उल हिंद या अल-बरुनीच्या पुस्तकाचं नाव होतं. महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानं भारताविषयी त्या काळातली प्रचंड माहिती त्यांना अतिशय डिटेलमध्ये दिली आणि तुम्हाला लक्षात येईल की आज सुद्धा ती माहिती बऱ्याच प्रमाणात आपल्याला बरोबर दिसतीये. काय काय दिले बघा. त्यानं भारतातील ॲस्ट्रॉनॉमी, वेळ प्रबंधन, भूगोल इत्यादी विपुल विषयांचं लेखन केलं. याला अँथ्रोपोलॉजी, ठीक आहे, जो आता आपल्याला MPSCला एक ऑप्शनल आहे, त्याचा जनक मानलं जातं. ठीक आहे. मग त्यानं काय काय माहिती दिली आहे भारताविषयी तर बघा. पहिलं, त्याला भारतातील विविध नद्या आणि मातीचे प्रकार, भूगोलाची माहिती आली. ठीक आहे. पुराणाच्या आधारे भारत लोक 10 दिशा मानतात. ठीक आहे. आपण 10 दिशा मानतो बघा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य, आग्नेय, ईशान्य, नैऋत्य. ठीक आहे. या आणि वर आणि खाली, आकाश, पाताळ या सुद्धा दिशा आपण मानतो असं यानं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याला देशातील महत्त्वाची शहरं आणि त्यांना जोडणारे रस्ते, त्यांना जोडणारे मार्ग यांचा त्यांना माहिती दिली आहे. आणि कोणत्या रस्त्याला म्हणजे कोणत्या शहरापासून कुठपर्यंत पोहोचायला किती काळ लागतो दिवसात, अंदाज 10 दिवस 15 दिवस हे अंदाज सुद्धा त्यानं सांगितलं आहे. त्याच्यावरनं ते किती लांब वगैरे असेल, त्या काळात त्याची खरी पोझिशन काय असेल याचा एक अंदाज आपल्याला येतो. ठीक आहे. पृथ्वी, स्वर्ग आणि नरक यांच्याबद्दल भारतीयांचे विचार काय आहे, पृथ्वी कशासाठी आहे, स्वर्गामध्ये कधी जातो, नरकामध्ये कधी जातो, हे सगळं त्यानं सांगितलेलं आहे. हे बघा, आय थिंक हे अफगाणिस्तानच्या गव्हर्नमेंटनं त्या
अबू रेहमान एल बरुनी विषयी त्यांनी काय केलंय, एक पोस्टेज स्टॅम्प काढलेला आहे, जुन्या काळातला कधीतरी असेल, ठीक आहे. 1000th ॲनिव्हर्सरी म्हणजे त्यांनी एक साधारणतः 1973 साली वगैरे काहीतरी काढलेलं हे दिसतोय, ठीक आहे. तर वेळ, अंतर आणि दिनदर्शक, ठीक आहे, यांना बनवण्याची भारताची पद्धत, आपल्याकडे वेळ कशी मोजली जाते, अंतर कसं मोजलं जातं, याच्या सगळ्या पद्धती त्याचं त्यानं वर्णन इथं केलेलं आहे. ग्रह, सूर्य आणि तारे यांचे भ्रमण स्थिती आणि त्याच्याबद्दल भारतीयांचे अंधविश्वास, म्हणजे भारतीयांना त्यांची एक्झॅक्ट स्थिती काय आहे, कधी आहे, हे कॅल्क्युलेशनवरनं कळतं. हे त्यानं सांगितलंय, गणिताच्या आपले कॅल्क्युलेशन करून. पंचांग काय आहे, ॲस्ट्रॉलॉजी किंवा ॲस्ट्रॉनॉमी काय आहे, तर शुद्ध गणित आहे, ठीक आहे. त्याच्यावरनं आपण अंदाज बांधतो. बाकी काही गोष्टी वाढीव कोणी सांगितलं असेल त्या गोष्टी सोडून द्या, पण ते शुद्ध शास्त्र आहे. तर त्याच्याबद्दल भारतीयांचे विचार काय आहेत आणि मग हळूहळू आपल्याकडं कसे अंधविश्वास आणि विचार त्याच्याबद्दल बदलत गेले याचा सुद्धा उल्लेख त्यानं केलेला आहे. त्यानं बृहत संहिता जो या ॲस्ट्रॉलॉजी, ठीक आहे, ज्योतिषशास्त्राचा प्रमुख ग्रंथ मानला जातो, मत्स्यपुराण, वायुपुराण इत्यादींची माहिती दिली. तसंच त्याने वराहमिरच्या लघु जातक ग्रंथाची सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याला त्याचं अरबी भाषामध्ये भाषांतर सुद्धा केलेलं होतं, ठीक आहे. भारताचं रसायनशास्त्र, चरक संहिता आणि आयुर्वेद ह्या सगळ्याबद्दल त्याला माहिती होती. भारतीय संस्कृती आणि विज्ञानाची त्यानं प्रशंसा केली आहे, कारण आपला विचार हा प्रचंड झालेला होता, ठीक आहे. आपला विकास या विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड झाला होता. मात्र, ठीक आहे, आता ह्यानं भारतीय समाजावर टीका सुद्धा केलेली आहे, विशेषतः ब्राह्मणांवर, ठीक आहे. तो असं म्हणतो की ब्राह्मण लोक जे आहेत त्यांना निसर्गाच्या गोष्टी घडतायत, फॉर एक्झाम्पल सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का घडतोय हे त्यांना माहिती आहे, ठीक आहे, किंवा नैसर्गिक गोष्टी काय आहेत याची कारणं त्यांना माहीत असताना ते सर्वसामान्यांना चुकीची माहिती देतात मुद्दामून. कशासाठी, तर त्यांचं महत्त्व वाढवण्यासाठी ते त्यांना चुकीची माहिती देतात, अशी त्याने टीका केलेली आहे, ठीक आहे. भारतीय लोकांच्या देवांविषयीच्या संकल्पना काय याचा सुद्धा तो उल्लेख करतो. जसं सुशिक्षित लोकांचा आणि अशिक्षित लोकांची देवांबद्दलची संकल्पना वेगळी आहे, किमान त्यांचे देव सुद्धा वेगळे आहेत, ठीक आहे, त्यांचे देव सुद्धा वेगळे आहेत. मोक्ष ही संकल्पना सुद्धा त्यानं विश्लेषित तिथे केलेली आहे की भारतीयांना मोक्ष म्हणजे काय, कशामुळे अपेक्षित आहे, कसं करतात, त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार काय हे सुद्धा यानं सांगितलेलं आहे. भारतातील जातीर प्रथा, चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख त्यानं केला आहे, ठीक आहे. पुरुषोक्त हवन हा सुद्धा उल्लेख त्यानं केला आहे की ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मस्तिष्कापासून, ठीक आहे, क्षत्रियांची खांद्यापासून, वैश्यांची मांडीपासून आणि शूद्रांची पायापासून उत्पत्ती झाली. हे जे पुरुषोक्तामध्ये उल्लेख आहे तो त्यानं इथं परत उद्घोषित केलेला आहे, त्याची सुद्धा त्याला माहिती होती. म्हणजे भारतीय समाजाचा खूप बारीक सारीक पद्धतीनं त्याला अभ्यास केला आहे आणि बऱ्याच वर्ष त्यांना अभ्यास केला आहे, हे आपल्याला याच्यावरून सिद्ध होतं, ठीक आहे. शूद्रांना अंत्यज म्हणतात असं त्यांना म्हटलेलं आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावर वरिष्ठ 3 वर्णांची सेवा करणं हे त्याचं काम आहे. भारतीय लोक गाईचं दूध पितात, मात्र गाईचं मांस खात नाही, कारण गायला ते पवित्र मानतात, आई मानतात, ठीक आहे, असं यानं सांगितलंय. भारतीय लोक पगडी घालतात डोक्यावर, ठीक आहे. स्त्री आणि पुरुष दोघंही मोठ्या प्रमाणात काय करतात, दागिने घालतात, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. हे आज सुद्धा खरं आहे, आपल्याकडे पुरुष सुद्धा काही प्रमाणात दागिने घालतात. कानात बाळी घालणं हा सुद्धा आपल्याकडे एक प्रकार आहे. आता आधुनिक काळात खूप कमी झालेला आहे, परंतु ते असतो. किंवा आपल्या हातात अंगठ्या वगैरे असतात, गळ्यात एखादी चेन असते, ठीक आहे, हातात काहीतरी आपण धागा तरी ठेवतो, नाही ब्रेसलेट तर धागा तरी नक्कीच ठेवतो किंवा कडा ठेवतो, एका प्रकारचं ते आभूषणच आहे. तर त्या पद्धती यानं सांगितलेलं आहे. पुस्तकाचं नाव सुरुवातीला नाही तर शेवटी लिहितात, कारण आता ऑब्व्हियसली हा मुस्लिम होता, मुस्लिमांमध्ये उजवीकडून डावीकडे हे केलं जातं, ठीक आहे, म्हणजे असं लिहितात. आणि बाकी आपल्या इकडे कसं आहे, डावीकडून उजवीकडे असं आपण करतो, बरोबर आहे. मग ते शेवटी नाव ते लिहितात आपल्यानुसार आणि त्यांच्यानुसार आपण शेवटी लिहितो, ठीक आहे. एक्झॅक्टली आपली उलटी पद्धत एक तिथे आहे. भारतीय लोकांची मोजमाप आणि ते दशमान पद्धतीचाही उल्लेख त्यानं केलेला आहे. अल्बेरुनी यानं भारतीय लोकांवर टीका सुद्धा केलेली आहे, ठीक आहे. तो काय म्हणतो, भारतीय लोकांना असं वाटतं की त्यांच्यासारखं विज्ञान जगात कुठंच नाहीये, ठीक आहे, त्यांच्यासारखं विज्ञान जगात कुठे नाहीये, त्यांच्यासारखा महान धर्म किंवा त्यांच्यासारखी राजकीय व्यवस्था जगात कुठेच नाहीये, ठीक आहे. आणि त्यांना वाटतं आपणच सर्वात भारी आहे, म्हणून ते इतरांकडे दुर्लक्ष करतात. आणि भारतीयांच्या अधोगतीचं जे कारण आहे ते याच्यावरनं स्पष्ट होतं. कधीही आपण कितीही ज्ञानवंत असलो
तरीही इतरांकडे जगाच्या चालू परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं नाही, नाही तर हे हाल होतात. ते अल्बरुनीने एक्झॅक्टली बरोबर सांगितलं होतं की भारतीय लोकांना काय वाटतं, त्यांचेच देव सर्वात भारी आहेत, त्यांचंच विज्ञान सर्वात भारी आहे, त्यांचीच संस्कृती भारी आहे आणि इतर लोक काहीच नाही आहेत. हे जे आपण गर्वामध्ये गेलो काही काळ, त्याच्यामुळे आपली अधोगती झाली आणि 1000 वर्ष आपल्याला गुलामीत काढावी लागली. त्याचं हे द्योतक ह्या अल्बरुनीच्या वाक्यातनं आपल्याला इथं दिसतं. मग त्याला टीका केली होती. पुढचा जो या काळातला महत्त्वाचा साहित्यक होता तो होता हसन निजामी. याने तजुल मसीर नावाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात त्यानं कुतुबुद्दीन ऐबकच्या लष्करी मोहिमांबद्दल त्याला माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर होता मिन्नास उस सिराज, हा महत्त्वाचा आहे. तबकत ए नासिरी नावाचा ग्रंथ लिहिला होता. आणि इल्तुतमिश ते नसरुद्दीन मोहम्मद असे 5-6 सुलतानांची कारकीर्द यानं 4-5 सुलतानांची कारकीर्द ह्याने पाहिली होती. ठीक आहे, आणि त्यांच्याविषयी त्याला माहिती या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.